नमस्कार मंडळी, तर मी आज बनवत आहे वरण भात। त्यासाठी मी 2 वाटी तूर डाळ घेतली आणि 1 वाटी मूग डाळ घेतली आणि कुकरच्या दुसऱ्या डब्यात 2 वाटी कोलम तांदूळ घेतले। तर हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मी चुळून धुत आहे व्यवस्थित। हे पाणी काढायचे परत आणि परत दुसरे पाणी घ्यायचे। तर भातात मीठ टाकायचे आणि हलवायचे आणि कट केलेला टोमॅटो डाळीत टाकायचा, ते पण हलवायचे। कुकर मध्ये 1 तांब्या पाणी आणि थोडीशी लिंबाची फोड टाकायची। त्यात हे दोन्ही डब्बे लावून घ्यायचे। कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर आमच्या गॅलरीत तुम्ही बघू शकता किती छान कढीपत्ता आलेला आहे, तो मी फोडणीसाठी घेत आहे। हा कढीपत्ता स्वच्छ धुवायचा। तर आपला भात शिजला आहे आणि डाळ पण शिजली आहे। तुम्ही बघू शकता आपली डाळ किती छान शिजली आहे। तर हे पळीने व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि मॅश करायचे सर्व। हे जरा घट्ट झाले आहे। मी थोडे पाणी ओतले पाणी ओतल्याने फोडणी छान बसते। जरा पातळ असल्यावर, घट्ट असल्यावर नाही फोडणी व्यवस्थित बसत। तर गॅसवर पातेलं गरम केले, त्यात टाकले 2 पळी तेल, लसूण, जिरा, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची। नंतर टाकायची हळद आणि आपली शिजवलेली डाळ। तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे आणि वरण किती छान फोडणी बसली आहे वरणाला। उकळी आली आहे। नंतर टाकायची कट केलेली कोथिंबीर। तर हे मंद आचेवर जास्त वेळ शिजवून घ्यायचे, आटवून घ्यायचे वरण सर्व। बघू शकता किती छान वरण कडले आहे। भात घ्यायचा आणि वर टाकायचे वरण आणि नंतर टाकायचे साजूक तूप। हे असल्यावर दुसऱ्या जेवणाची गरजच नाही, इतके छान आहे हे।